नमस्कार, न्यूजशाही चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण मोहोळ येथील बुधवार पेठ इथं आलेलो आहोत। इथं आपण पाहू शकतो की पावसाळ्यामध्ये गटारीचा त्रास नागरिकांना किती होतोय। नगर परिषदला वारंवार सांगून देखील नगरसेवक परिषदकडून दखल घेतली जात नव्हती, पण समाजसेविका अंजली वस्त्रे यांनी नगर परिषदला जाब विचारल्यानंतर आज सकाळी 6 वाजता येऊन गटारीतली घाण काढण्याचं काम केलं होतं। परंतु युनियन बँक आहे तिथं गटारीवरती अनधिकृत बांधकाम आहे। तर मी तुम्हाला दाखवतोय, आपण तिथं जातोय। तर पावसाळ्यामध्ये गटारीचं पाणी नागरिकांच्या घरामध्ये जातंय। घाटोळे हॉस्पिटल आहे, तर घाटोळे हॉस्पिटलमध्ये देखील गटारीच्या पाण्याचा गटारीचं पाणी शिरतं आहे आणि तिथं पेशंट असल्याकारणाने डासाचा विध्वंस देखील आपल्याला पाहायला भेटतोय। सकाळी त्यांना विचारल्यानंतर नगर परिषदच्या कामगारांकडून सांगण्यात आलं की बांधकाम कामगार विभागाकडं याची कारवाई आहे, आम्ही काही करू शकत नाही, अशा प्रकारचं त्यांच्याकडून उत्तर देण्यात आलं होतं। आपण पुढे जाऊन बघूया। आणखी भरपूर घाण या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते। नगर परिषदला सांगून देखील आता ह्या जे फरशीचं बांधकाम आहे त्याच्याखाली गटार आहे, त्या गटारीवरतीच यांनी बांधकाम केलेलं आहे। कदाचित हे बघा, हे पूर्ण गटारीचं साम्राज्य आहे, पूर्ण घाण दिसते। नागरिकांना याचा त्रास होतोय। नागरिकांनी नगर परिषदला वारंवार सांगून देखील नगर परिषदकडून कसल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही। त्यासाठी समाजसेविका अंजली वस्त्रे यांनी नगर परिषदला जाब विचारल्यानंतर सकाळी नगर परिषदचे कामगार त्यांनी येऊन गटारीतले घाण काढण्याचं काम केलं, परंतु युनियन बँक आहे त्याच्या खाली जी गटार आहे त्याच्यावरतीच बांधकाम करण्यात आलेलं आहे। पाणी तुंबतंय आणि त्याचाच त्रास नागरिकांना होतो। आता नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत। चला, आता आपल्यासोबत घाटोळे क्लिनिकच्या मॅडम आहेत। मॅडम, काय सांगाल? मी शुभांगी घाटोळे, बुधवार पेठ इथं माझं घाटोळे क्लिनिक म्हणून क्लिनिक आहे। तर आमच्या घरासमोर जी गटार आहे तर ते गटार पूर्ण नादुरुस्त झालेली आहे, त्याच्यातून पाणी वगैरे काहीच जात नाही आहे। मग त्याच्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होतो आहे आणि त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांच्या आरोग्यास प्रॉब्लेम येत आहे। तर याविषयीची आम्ही वारंवार नगर परिषदकडे तक्रार केलेली आहे, अर्जही दिलेला आहे, परंतु त्याची दखल घेतली जात नाही आहे। फक्त साफ केली जाते, पण गटार कधीही दुरुस्त केली नाही। आम्ही अंजली वस्त्रे मॅडमची गाठ घेतली असता त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन नगर परिषदमध्ये भेटून त्यांनी आता आमच्यासाठी काम करत आहेत, तरी मी त्यांचा आभार मानते। त्या गटारीवरती सगळी झाडी वगैरे वाढलेली आहे, ती झाडी काढण्याचं काम आहे नगर परिषदेचं आहे। गटर साफ करून वारंवार 2-3 दिवसाला करून घ्यायचं काम आहे, कारण आता पाऊस पडतो आहे, पावसामुळं गटरी चोकअप होते, त्या ओपन गटर आहेत त्या काय जरी झालं तरी। लोकांनी त्या रुबावाल्यांनी आता फरशा टाकून त्या पॅक केलेल्या आहेत, त्या फरशा तुटून आतमध्ये गेलेल्या होत्या, त्या कधी गेल्या तिथल्या लोकांना सुद्धा ती माहीत नाही। ती आत्ता फरशा तुटलेल्या काढून त्याच्यातला गाळ काढून आत्ता तात्पुरती ती लाईन फक्त चालू झाली आहे, तरी पण तुम्ही बघा तिथं पाणी पूर्णपणे थांबलेलं आहे। सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज नेटवर्क। ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज नेटवर्क। तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा।